पाहत आहे झी 24 तास बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार येत्या 2-3 दिवसांमध्ये होण्याची माहिती सूत्रांकडून मिळते। महाराष्ट्रामधून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे। शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांना संधी मिळू शकते, तर ओमराजे निंबाळकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेनेला बंडखोर 6 खासदार एनडीए मध्ये आणल्याचं बक्षीस मिळण्याची शक्यता आहे। प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालय कायम राहण्याची शक्यता आहे, मात्र आरोग्य राज्यमंत्री पद शिवसेनेतील दुसऱ्या चेहऱ्याकडे जाऊ शकते। राष्ट्रवादी काँग्रेसलाही मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। विनोद तावडे यांच्या नावाचीही केंद्रीय मंत्रिपदासाठी चर्चा आहे। मुरलीधर मोहोळ यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे, तर रक्षा खडसे यांच्या नावाची चर्चा पत्ता कट मध्ये असली तरी महिला आरक्षण विधेयकानंतर मिळालेल्या महत्त्वामुळे त्यांना कायम ठेवलं जाण्याची शक्यता आहे। तर विनोद तावडे, श्रीकांत शिंदे यांना महाराष्ट्रामधून संधी मिळू शकते। या यादीमध्ये ओमराजे निंबाळकर आणि पार्थ पवार यांच्याही नावाची चर्चा आहे।